तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आपण चाललो आहे दीपेश भोके यांच्या शेतात मधला हे माणूस बसले दीपक आहे, पुढचा दीपेश आहे। तिथं तुम्हाला माहिती तुमचा लाडका शिट्ट्या। हे बघा रस्ता कसा आहे आपला, गाडीचा आवाज येत असेल ते जाऊ द्या थोडंफार आता गाडी। आणि हे आपलं क्रिकेटचं ग्राउंड आहे। आज तुम्हाला म्हटलं होतं आपल्या संग एक नवीन मुलगा राज आहे म्हणून दररोज, पण आपण आज दीपक भाऊला घेतले संग। हे आपलं ग्राउंड आहे आणि पीच आहे। तर भाऊ दीपक भाऊ काय करते आज शेतात? राम राम मंडळ। आपली गोमाता इथं चांगलीच वनसृष्टी गाजली। हे बघा तुम्ही एकदा पुऱ्या मांजरी इथं दूध उरतक नाही घेर न्यायला काही। ही दीपक भाऊची गाय आणि आता चांगल्या प्रकारे आपला छोटा बकासूर बघा रेंडी काय। आणि दीपक भाऊची गोबी आणि हेच भाराची त्यांना ही गोबी भाराची आणि एक कार्तिक भाई आणि त्याची गाडी इथं लावलेली आपली। दीपक भाऊ आपले ब्लॉग कसे आवडतात तुम्हाला? यान पाहिलंच नाही आणखीन ब्लॉग, त्याला म्हणतोय कसे आवडते नाही। प्रेमी दीपक भाऊ नाद करते काय? दीपक भाऊ तुम्हाला घोडाला आवडतो म्हणे। दीपक भाऊ यांच्याकडे बी घोडा होता पण ते काय त्याने काही कारणामुळे इकून टाकेला। कोणी केला भाऊ घोडा, कोणी केला? त्यांचाच घोडा आहे पण त्यानं आता देऊन टाकेला सांभाळायला। ते घेणार ते वापस वापस नेणार आम्ही, मग वापस नेणार ते सुधारल्यावर। हो आता दीपक भाऊ काय करताय? आणि दीपक भाऊ नाही दीपेश भाऊ, दीपक भाऊ दीपेश भाऊची मोटर चालू झालेली आहे। कॉक चालू करायचा का पहा माणूस 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 किती स्ट्रगल करू लागलं पहा जिंदगीत। शेतकऱ्याच पुत्र आहे बाकासूर आमचा। बाकासूर आता आपण सोडा येईन दीपक बोला त्याला दूध काही उरत नाही का? गाय मारीन अरे दूध राहिलं पाहिजे यायला संध्याकाळी। पठाडे कुचितपणा आहे या दीपक भाऊच्या अंगी खूपच। गोर फुगन गाय तशी मारीत नाही पण मग एखादी लात घेत आणि दीपक भाऊ बी वासरासारखं दिसतो। दीपेश भाईला दूध राहत नाही आज संध्याकाळी, पूर्ण दूध पिऊन घेते आता ही कारोडी गाय का नाही गोरा आहे। बाकासूर आहे ना, बाकासूर गरीबात बाकासूर। रात्री दूध आता आपलं मित्रबंधू इकडं पहा कशी 12 देवर आले आणि हे जे गावडा आम्हाला मारू आलं इथं। दीपक भाऊना 2च सापक्यात दिल नीट केलं। चला आपण पाहू पाणी, दांडात पाणी एवढं लागेल नुसतं मातीचे करू पाणी पाहिलं नसेल आम्ही तुमकेच पाणी पाहिलं नसं। आमचा इकडं पूर्ण कीर्तन इकडं काही करू आज। पाणी तर नवीन इरेच आहे का भाऊ? हे भाऊ हे बांधारे कोण लावले तुम्ही? हे बांधारे कोराला आहे माणूस ते तळण ते डोक्यात नाही कोण तुमचं वावर मग पाणी मारणार गवठोळ्यावर आलाय। हा कुणा भाया मित्रांनो हा माणूस बोट करतोय यानं आम्हाला 2 मिनिटाच्या वायद्यावर आणलं आणि पुरी गोबी भरू आला इथं। गाडी घेऊन पाहिजे तर आता याला आता काय म्हणा 2 आरे कम्प्लीट 2 लागतात, 3ऱ्या आरीवर 12।
2 गुंठे वावर. तिसऱ्या आरेल 12 देवराला आणि इथं पुरा आम्हाला 2 गुंठे कीर्तन आपलं हुकणार मित्रांनो. आता वातावरण लय भारी हे बघा. वावर नाही 2 दांड चालले. हा हे आपलं क्रिकेटचं ग्राउंड तुम्हाला दाखवेल पहिल्यांदा. आपल्या गावातलं कोणतं टुर्नामेंट होतं आपल्या गावातलं इथं WPL हे आपलं टुर्नामेंट होतं या पिचवर. आणि या माणसाला काय करा तुम्ही सांगा. आता बाहेर देऊ का तुम्ही सांगा. या माणसाला काहीच नाही करा फक्त फावड्यात दांडा नाना. काहीच नाही करा. चुकलं आमचं माफ करा. चुकले आमचे काही चुकले आमचे काही आमची क्षमा असावी. गायक बी हा शेतकरी. आता असं काही झालेलं आहे का आम्ही हसू बी शकत नाही. डायरेक्ट लाईन गेली. डायरेक्ट पाणी बंद झालं. डायरेक्ट पाणी बंद झालं. आता याच भाऊ अरे ये नाही घेतलं यायच्या याच्यात तिकडे क्वाक फिरून घेत नाही. पाणी बंद होऊन गेलं. आता पाणी बंद होऊन गेलं. आता आमचं जमलं घरी जायचं तेवढंच बरं झालंय. आम्ही सांगितलं फोन करून करीन चालू नाही तर पुरे वावरात पाणी होऊन जाईल. कसं वाटतंय आता गारगार वाटतंय का. आपण मस्त खाल्लं लोकेशन घेऊया. खाल्लं चला ना पूर्णच पाणी भराच बाकी हे नाही. आता घरीच जायचंय आम्हाला. आता आमचं जमलं घरी जायचं. दीपेश भाऊचा द्यायचा आरी भरता मोठा दांडी. मोटर बंद झाली त्याच्यामुळे चाललोय आता आम्ही घरी. आपलं फावडं आणि चला बरं लवकर. का दीपक भाऊ घोडं घेऊन जायचं ग्राउंडवर ना. दीपक भाऊ फोनवर बोलते. दीपक सध्या घोडा लयच भारी घोडा चालला. वाळा घोडा आहे मस्त पैकी. खाते पिते करता नाही घोडा. गाय वासरासाठी कशी बघती बघा. दीपक भाऊ घोड्याचा आवाज येतो का तुम्हाला. तर मित्रांनो आता चाललोय आम्ही घरी. दीपेश भाऊ गाडी आणताय तर चला घरी. आता आता मित्रांनो आम्ही ती गाडी हानी चाललोय गावाकडे. गावात आता आवते जेवासाठी गाडी लोटा लागते काय. 3 गाडा काम बी करा जेवणा नाही. आता जेवण हे कुत्रे पाकाशी जेवण करून असं आमचं दीपेश भाया पटड्या असं झोपतो कधी पण. तर आता हे दीपक भाऊला आपल्याला इथं सोडणं आहे. ते मस्त ड्रेसिंग करून गावात येतात. टेक्नॉलॉजी चला जोरात घ्या गाडी. जाऊन द्या 5-4. दीपक भाऊला सोडलंय आता ना. दीपेश भाऊ आपल्या संगीत होता. दीपक भाऊच्या दीपेश आपण संगीत. फॉर्च्युनर आहे आज आमच्याकडे. फॉर्च्युनर आहे आता अपडेट केली आहे भाऊ. 100चं टाकान कुठं जा. चला डायरेक्ट आता कीर्तनात.
तर मित्रांनो आता कीर्तन संपलेलं आहे आणि ते बघा महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. तर मित्रांनो आता आपण आहे बळीभाऊच्या शेतात आणि आपण वाढून गिळून आलो आहे. आता सप्ताह समाप्ती झाली. आज सांगता होता सप्त्याचा आणि काला वगैरे झाला आहे. पंगत बी संपली. आम्ही वाढून इकडं आलो आहे. आता जेवण केलं आहे आणि बळीभाऊ शेतात आलो आहे. इथंच थांबायचं आहे आपल्याला. आता पाहू गावात जायचं, कुठं जायचं, गावातच जाणं आहे. आणि तुम्हाला महाराज काही दाखल नाही माहिती कीर्तनाची. ती महाराज खूपच म्हणजे स्ट्रिक होते. ते म्हणजे कॅमेरा काढायचाच नाही, कोणाच फोन काढायचा नाही, नाही तर मी कीर्तन बंद करून टाकीन. म्हणलं आपण आपल्यामुळे कीर्तन बंद हो राहिलं कायला काढाच भाऊ फोन, त्याच्यामुळे फोन काही काढला नाही. तर मित्रांनो आजच्या दिवसासाठी इथेच थांबू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.